जैसे बोलते हैं कि इधर वो बाग आता है, तुमने देखा है क्या कभी? बोलतात असं की सडा आहे, पण आपण आता प्रत्यक्षात जाऊन बघूया काय दिसतंय ते. चढताना काहीच वाटलं नाही बाबा, भीती वाटते मला उतरताना. नमस्कार, मी जुईली. जर्नी विथ जुईलीच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एक वेगळा आणि थोडा नवीन स्पॉट एक्सप्लोअर करूयात. त्यासाठी आपण पहिले बाहेर जाऊयात. ती जी मागे ब्राऊन बिल्डिंग दिसते आहे ना, तिकडे मी राजापूरला राहते आणि आता मी मुंबई गोवा महामार्गावरती उभी आहे. आज माझा भाऊ आला आहे मुंबईवरून. त्याचं नाव आहे कुणाल. आमच्या बिल्डिंगच्या मागेच डोंगर आहे आणि स्पॉट आहे एक जो मला कधीपासून बघायचा होता, तर तो आला आहे. त्या निमित्ताने आज मी तो एक्सप्लोअर करणार आहे. मी अजून कधी गेलेले नाही आहे तिथे, पण खूप जणांनी मला सजेस्ट केलेलं की तिकडे एकदा जाऊन या. तर बघूया आज आपल्याला तिकडे काय दिसतंय. ही समोर दिसते ती आमची बिल्डिंग. इथून लेफ्ट घेऊन आपण डोंगरावर जाणार आहोत. समोर स्कूटरवर दिसतोय तो माझा भाऊ कुणाल साळवी. त्यालासुद्धा आपल्या गावची खूप ओढ आहे. ऑफिसमधून जेव्हा सुट्टी मिळते तेव्हा तो आवर्जून गावी येतो. इंस्टाग्रामवर तो ॲक्टिव्ह असतो. त्याचा इन्स्टा ID स्क्रीनवर दिलेला आहे. तुम्ही त्याच्याशी कनेक्ट होऊ शकता. तिथे एक स्कूल आहे, इमेन्स पब्लिक स्कूल. CBSEचं स्कूल आहे, इंग्लिश मीडियम. अजून त्याची बिल्डिंग अजून पूर्ण झालेली नाही आहे, पण स्कूल चालू आहे, प्रायमरीपर्यंत सुरू आहे. आणि हे त्यांचं ग्राउंड आहे. आणि समोरचा व्ह्यू बघा, हिल स्टेशनवरची शाळा. किती मजा येत असेल त्या मुलांना इथे शिकण्यासाठी. इथे शिकताना त्या मुलांना किती मजा येत असेल. छोटी छोटी मुलं असतात. कुठे आपल्याला थोडं चांगलं दृश्य दिसतंय का अजून? नीट क्लिअर. झाडी वाढली आहेत ना, झाडी म्हणजे सगळे रानटी आहे. इन्व्हेसिव्ह स्पीशीजच आहेत त्या, नेटिव्ह नाही आहेत. पर्पल फुलं असलेली झाडं. आपण जिथे शाळा आहे आमच्या बिल्डिंगच्या मागे तिथे आलो आपण. आणि तिथून समोर बघितलं तर आपल्याला मुंबई गोवा हायवे दिसतो. शाळेच्या इथून जाऊन आल्यावर आम्ही आमच्या बिल्डिंगच्या मागे असलेल्या बागेतून डोंगरावर जात आहोत. दोन्ही बाजूनी आंब्याची झाडे आहेत आणि त्यातून हा वळणावळणाचा सुंदर रस्ता डोंगर माथ्यावर जातोय. आंब्याच्या झाडाला मोहर आलाय आणि त्याचा सुगंध हवेत दरवळतोय. त्याचसोबत छान असा गारवा वातावरणात जाणवतोय. चला अजून पुढे गेल्यावर काय दिसतंय ते बघूयात. तर इथे वरती आपण पोचलेलो आहोत आणि रस्त्यामध्ये आपण बघितला की खूप सुंदर रस्ता होता. आणि समोर माझ्या मागे एक तळं दिसतंय आणि तळ्याच्या इथेच एक इथे या बागेची काळजी घेणारा आपल्याला एक मित्रसुद्धा भेटला आहे. त्याच्याशी आपण थोड्या गप्पा मारूयात. त्याला मराठी समजतं थोडं थोडं, पण बोलता येत नाही. आपण हां त्याच्याशी बोलूयात. टेंशन नहीं आ रही भाई, टेंशन नहीं लेने का, आराम से बात करने का. तुम्हारा नाम क्या है? रोहित. गाँव का नाम वगैरह? हमारा गाँव घांगल टोटी है. वो नेपाल में ही आता है ना? अच्छा, म्हणजे आपला मित्र नेपाळमधून आला आहे. तो ये है ना, क्या बोलते हैं उसको, पॉन्ड, तो कितना गहरा है वो? 50 फुट नीचे. ऐसे बोलते हैं वो लोग. ऐसे बोलते हैं, मतलब कि कोई अंदर उतरता है इसके साफ सफाई के लिए वगैरह? कोई नहीं. तो ये पानी जाता पूरे बाग के लिए या वो नीचे? इधर ऊपर से बारिश गिरती है ना, वही है पानी. अच्छा, म्हणजे वरून तो म्हणतोय पावसाचं पाणी ते स्टोअर केलं जातं. म्हणजे बघा वरती सडा आहे आणि सड्यावरून पाण्याचं सगळं खाली वाहून जातं. त्याच्यामुळे वरच्या बागेला पाणी मिळावं म्हणून त्यांनी इथे हा जुगाड केला आहे, अगदी डोकं लावून, की पाणी त्यांनी पावसाचं इथे स्टोअर केलं आणि हेच पाणी सगळीकडे बागेला वापरलं जातं आहे. बोलते कि इधर वो बाग आता है, तुमने देखा है क्या कभी? नहीं. तो मतलब आता है सच में? तुमने नहीं देखा या फिर कोई और ने देखा होगा? इधर के लोग ऐसे बोलते हैं. बोलते हैं लोग, मतलब आता है कि तुमको मालूम नहीं? तो म्हणतोय की वरती पण जाऊ शकतो. वरती पण असं वरती पण बघूया काय आहे. बोलतात असं की सडा आहे,
पण आपण आता प्रत्यक्षात जाऊन बघूया काय दिसतंय ते. कुठून आहे रस्ता? गडग्यामध्ये साप बी बसतील. जावं लागेल. बापरे, सांभाळून. जाना पडेगा भाई. ऊपर से ऊपर जाना है ना, हाँ आ जाओ तो फिर. देवा, थांब थांब थांब. जा तू पुढे. धीरे से हाँ, गिर गया तो. माझा पाय सटकेल ह्याच्यावर, भीती वाटते. माझी जंगल सफारी झाली आहे माझ्या बिल्डिंगच्या मागे. बापरे, काय गवत वाढलं इथे. हे पायाखाली सांभाळून बघा रे. हे जास्त पुढे नको आता. सड्यावरती पोचलोय. सड्यावर बघा गवत सुकलंय सगळं, आणि सगळं गवत गवत आहे, त्यामुळे मला भीती पण वाटते जायला. इथे गडावर चढल्यासारखं पूर्ण म्हणजे ट्रेकिंग केल्यासारखा फील येतो इथे मला. खालून एवढं वर चढत आलो तरी येताना गाडी होती, पण पुढे त्या पॉन्डपासून वरपर्यंत आम्ही गडग्यावरूनच चढत आलोय. तर खाली उतरायला चांगलं वाटतं. हां. खाली जाऊया चला. चला, हा बघितलं आपण आता एवढंच जाऊया, कारण गवत भरपूर आहे आणि जास्त कोणी येत नाही ना, त्यामुळे जास्त पुढे जायला भीती वाटते. आपण पावसाळ्यात परत एकदा ट्राय करूया जेव्हा सर्व हिरवगार असेल. सध्या आता आपण परत खाली जाऊया, ह्याच्या पुढे नको जाऊ अजून. बापरे, चप्पल हे आणि मला लागेल बेकार. मम्मी, चढताना काहीच वाटलं नाही बाबा, भीती वाटते मला उतरताना. अरे मैं मुंबई का हूँ लेकिन मैं गाँव का खून है मेरे अंदर. मी पण उड्या मारते. नाही, मी उड्या मारते, पण मला माझी चप्पल आहे ना ती स्लिपरी आहे, त्याच्यामुळे मी सावधगिरीने उतरत होते. पोचले बाबा एकदाचे. त्याला आवडतायत लोक आपल्याकडची, म्हणतो की छान आहे इकडे, निसर्ग छान आहे, इकडची लोक पण खूप छान वाटतात त्याला. छान मित्राने आपल्याला माहिती सांगितली आणि आपल्याला तो बघून आला स्पेशली. तो भाई मिलते हैं. ठीक है. थैंक यू हम लोग को रास्ता दिखाने के लिए. चालेल, चला. तर अशा प्रकारे आपण माझ्या बिल्डिंगच्या मागे जो स्पॉट होता तो एक्सप्लोअर केला आहे. आणि इथे आंब्याच्या बागा दिसल्यात मला भरपूर, आणि नारळाची झाडं होती. मला मी दाखवते माझ्या समोर बघा. आता मी उतरताना मला समोर एक नजारा दिसला आहे राजापूर सिटीचा, तो तुम्ही बघा. आता किती छान वाटतंय बघा इकडून. ते बघा पिवळे बांबू दिसत आहेत आपल्याला. तर ही जी प्रजाती मी पहिल्यांदाच बघते. तर आपल्या इकडचीच आहे की बाहेरून आणली आहे, हे जर कोणाला माहीत असेल ना या पिवळ्या बांबूंबद्दल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून माझं आणि आपल्या कम्युनिटीचं, यूट्यूब कम्युनिटीचं थोडं नॉलेज वाढेल. संध्याकाळच्या वेळी आपण शूटिंग केलं आहे, त्यामुळे थोडंसं तुम्हाला व्हिडिओमध्ये काळोखसुद्धा दिसेल आणि थोडं मळपसुद्धा आहे थंडी असल्या कारणाने. तर अशा प्रकारे हा आजचा व्लॉग आपण इथे संपवूयात. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, चॅनलला लाईक करा, आणि तुमच्यापैकी बरीच जणं चॅनलला सबस्क्राईब नाही करत आहेत, ते प्लीज तुम्ही करा. आणि तुमचे जे काही सजेशन्स असतील ते सुद्धा तुम्ही कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोचवा. तर अशा प्रकारे आपण हा व्लॉग इथेच संपवूयात आणि आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.